वाह! काय मस्त एकदम खुसखुशीत, एकदम कुरकुरीत आणि एकदम छान मस्तपैकी असे सगळे लेयर्स आपल्याला दिसतायत आणि कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे. पहा, आता हे खारे शंकरपाळे आहे. तुम्ही पाहूनच लगेच ओळखलं असेल. चला तर मग हे कसे करायचे याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. पहा, इथे मी बरोबर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि वाटीचं प्रमाण जर म्हटलं तर बरोबर 4 वाट्या ह्या झालेल्या आहे. बघा इथे सम्राटचा मी घेतलेला आहे. तुम्ही कोणताही मैदा घेऊ शकता. पण आपल्याला याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा मैदा जो आहे हा एकदम हलका फुलका पण होईल आणि जर मैद्यामध्ये काही काडी कचरा वगैरे जर असेल तर तो देखील निघून जाईल. तर अशा प्रकारे मी हा चाळून घेत आहे. पहा, आता सगळं चाळून झालेलं आहे. आता एकसारखं हे पीठ करून घ्यायचं आहे व यामध्ये काही आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. तर त्यामध्ये अगदी चवीनुसार मी पहिल्यांदा मीठ घालून घेणार आहे. एकदम खूप छान आणि खूपच खुसखुशीत लागतात ते. त्याच्यानंतर 1 चमचा इथे मी अजवाईन घेणार आहे, म्हणजे ओवा घेणार आहे व तो हातावरच असा छान मस्तपैकी चोळून क्रश करून आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे. याच्याने स्वाद खूपच छान येतो, खूप टेस्ट येते मस्तपैकी. त्यानंतर इथे मी 2 चमचे कलोंजी टाकणार आहे. तुमच्याकडे कलोंजी नसेल तुम्ही काळे तीळ जरी वापरले तरी चालणार आहे, कारण ते दिसताना खूप छान दिसतात आपल्या खाऱ्या शंकरपाळ्यांवर. आता इथे 1 चमचा मी जिरं घालून घेणार आहे. पहा, 1 चमचा जिरं घालून झालेलं आहे. आता इथं 2 चमचे मी तीळ घालून घेणार आहे, पांढरे तीळ. ही पण दिसायला खूप छान लागते आणि जेव्हा आपण खातो तेव्हा दाताखाली येते तर खूपच सुंदर लागते. आता इथे मी कसुरी मेथी घालून घेणार आहे. याच्याने पण चव खूपच छान येते. जर तुमच्याकडे असेल आणि थोडीशी असं मॉइश्चर असेल त्याच्यामध्ये तर मात्र तव्यावर थोडीशी गरम करून घ्यायची आहे आणि एकदम कुरकुरीत अशी क्रश करून घातलेली आहे मी इथे, तुम्ही पाहू शकता. बस आता हे सगळं आपल्याला इथे मी 4 वाट्या घेतलेल्या आहे मैदा, तर त्याच्यासाठी त्याच वाटीने मी अर्धा वाटी तेल घेणार आहे. तेल गरम वगैरे काही केलेलं नाहीये मी. आता हे सगळं जे आहे आपल्या पिठाला व्यवस्थित छान असं चोळून घ्यायचं, जेणेकरून कणाकणाला आपल्या या मैद्याच्या कणाकणाला हे तेल लागलं पाहिजे. बघा किती छान, अगदी स्ट्रक्चर किती छान आलंय आणि हात मळून बघायचे आहे. एकदम छान अशी मूठ वळली जाते आहे. आता यामध्ये एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम मस्त असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं जसं जसं लागेल तसं तसं. पहा, आता इथे मी मस्तपैकी करून घेत आहे गोळा. आता इथे छान मस्त आपला हा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम छान मस्त झालेला आहे गोळा इथे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आता मात्र आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. आता इथे मी 1 ग्लास पूर्ण पाणी घेतलं होतं. थोडंसं अगदी उरलं इतकं मला पाणी लागलं. तुम्हाला याच्यापेक्षा कमी लागू शकतं किंवा जास्त लागू शकतं. हे त्या पिठावर अवलंबून आहे. आता हे छान मस्तपैकी आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला स्टफिंगसाठी काही मसाला तयार करायचा आहे. तर इथे 1 चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा मी साधं मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. काश्मीरी लाल मिरची 2 चमचे आणि इथे 4 चमचे मी इथे तेल टाकून घेणार आहे. 4-5 चमचे. आपल्याला जास्त घट्ट पण आणि जास्त पातळ पण करायचं नाही. हा एक प्रकारचा हा मसालेदार साठा तयार होणार आहे. आपल्याला हा साठा लावायचा आहे आपल्याला खारे शंकरपाळ्यांना. असा जर साठा लावला ना तर आहाहा, खूप म्हणजे खूप सुंदर अशी चव येते. मुलांना तुम्ही डब्याला वगैरे देऊ शकता, तुम्ही स्नॅक्स वगैरे म्हणून, आणि अगदी टी टाइमला तुम्ही सुद्धा हे चहा बरोबर देखील खाऊ शकता. इतका छान होतो हा. आता यामध्ये मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैदाही घालू शकता, पण कॉर्नफ्लॉवरने रिझल्ट खूप छान येतो, मस्त लेयर्स पडतात. तर आपल्या ह्या खारीला देखील आपले छान शंकरपाळ्यांना छान लेयर्स पडतील. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही मात्र यामध्ये पुन्हा तेल घातलं तरी चालणार आहे. तर मी यामध्ये थोडंसं पुन्हा तेल घालून घेणार आहे व छान अशी मस्त आपली ही पेस्ट तयार होणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता ही पेस्ट तयार होते तोपर्यंत मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आता बघा, हे 15-20 मिनिटं झालेले आहे. पीठ एकसारखं करून आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर इथे मी थोडे गोळे तयार करून घेत आहे. अगदी आपण मीडियम साईजचे करायचे आहे, कारण आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर मी हे अशा प्रकारे हे गोळे तयार करून घेत आहे. सुरुवातीला 2 केले, नंतर मग बाकीचे मी सगळे तयार करून घेणार आहे. पहा, एकदम छान अगदी मस्त झालेले आहे. आता हे बाकीचं जे उरलेलं पीठ आहे हे वाळू नये म्हणून आपल्याला यावर पुन्हा झाकून ठेवायचं आहे हे पीठ.
तोपर्यंत आपल्याला ह्या जे आपण पेढे तयार केलेले आहे पिठाचे, हे आपल्याला मस्तपैकी एकदम पातळ पोळी अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. मी थिकनेस दाखवणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. पहा, मैदा असा पूर्ण, आणि आपल्याला पिठाची सुद्धा गरज पडलेली नाही, कोरड्या पिठाची. इतकं छान आपलं हे पीठ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. पहा, तुम्ही याची थिकनेस सुद्धा पाहू शकता. इतपत आपल्याला लाटायचे आहेत. पहा, एकदम मस्त. तर अशा प्रकारे मी ही लाटून घेतलेली आहे. आता दुसरी पुन्हा मी अशीच लाटून घेणार आहे. तोपर्यंत मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पहा, किती छान अगदी लाटून झालेली एकसारखी, आणि दिसते पण खूप छान आहे. त्याच्यात मसाले आपण जे लावलेले आहेत ते टाकलेले आहेत ते. पहा, आता अशा प्रकारे मी जी दुसरी आहे ती देखील करून घेणार आहे. पहा, ही दुसरी पण केलेली आहे, आणि बाकीच्या पण मी अशाच या व्यवस्थित असे पेढे तयार करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला पटापट असे लाटले जातील. तर मी हे सगळे तयार करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता. जवळपास माझी इथे 16 पेढे तयार झालेले आहे. पहा, 14 ते 16 झाले. आता हे सगळे लाटून घेतलेले आहे. आता मात्र आपल्याला यामध्ये जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. बघा, असं जर केलं ना, आपण नेहमी तेल तर लावतोच, पण असं जर आपण मसालेदार अगदी स्टफिंग तयार केलं आणि यामध्ये जर लावलं ना, खाताना खूप सुंदर लागतं. अगदी ते तिखट तिखट आपल्या तोंडामध्ये येतं ना, ते खूप छान लागतं. मस्तपैकी एकदम एकदम कुरकुरीत आपले हे शंकरपाळे तयार होणार आहे. आणि हे दिवाळीतच केले पाहिजे असं नाही, तुम्ही कधीही करू शकता. मुलांना कुरकुरे देण्यापेक्षा खूप छान आहे. आता हे पिठावर आपल्या पोळीवर लावून घ्यायचं आहे व त्यावर मैदा बुरकवायचा आहे. त्यानंतर ही दुसरी पोळी जी आहे ती त्यावर आपल्याला टाकून व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधली एअर जी बाहेर पडेल. आता यावर पण आपल्याला परत असंच हे जे आहे आपण स्टफिंग केलेलं ते देखील आपल्याला साठा जो तयार केलेला आहे मसाल्याचा तो लावून घ्यायचा आहे. त्यावर पुन्हा मैदा बुरकवून घ्यायचा आहे व अशा प्रकारे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं फोल्डिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, एकावर एक नाही येऊ द्यायचं, म्हणजे नाही तर मग मध्ये जाड होईल. आता यावर पुन्हा आपल्याला जो मसालेदार साठा तयार केलेला आहे तो देखील पुन्हा लावून घ्यायचा आहे. तर मी हा असा लावून घेत आहे. व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, पूर्ण याला लागला पाहिजे पोळीला तो छान. आता हा व्यवस्थित लावून घेत आहे. आता यावर पण आपल्याला थोडा मैदा भुरकवून घ्यायचा आहे. तर यावर मी मैदा भुरकवून घेते आहे, आणि बस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकच घडी करायची, बस जास्त घडी करायची नाही. व्यवस्थित प्रेस करून आपल्याला आता याच्यावर छान मस्तपैकी लाटणं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम जाड पण नको एकदम पातळ पण नको, एकसारखं यायला पाहिजे. तर यावर मी आता लाटणं फिरवून घेणार आहे. व्यवस्थित प्रेस करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तेलात टाकल्यानंतर आपल्या लेयर्स ज्या आहेत त्या अशा सुटणार नाही, ओपन होणार नाही. बघा, आता एकदम छान एकसारखं करून घ्यायचे आहे. जास्त पातळ पण नाही व जास्त जाड पण नाही. अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे व अशा प्रकारे हे आपल्याला असे कटिंग करून घ्यायचे आहे. पहा, ते हे सगळे मी असे कटिंग करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि मस्त कटिंग होतात, आणि लेयर्स तर आतापासूनच दिसायला लागलेले आहे. पहा, तुम्ही खूप छान लेयर्स दिसतात. आता इथं गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. जास्त कडक करायचं नाही, नाही तर काय होईल की वरचा भाग लगेच आपला हात जळून जाईल. नाही तर वरचा भाग लगेच शिजतो आणि आतमध्ये मात्र कच्चं राहतं. अशा प्रकारे मी हे सगळं टाकून घेणार आहे तेलात, आणि अजिबात त्याला हात लावायचा नाही जोपर्यंत ते वरती येणार नाही तोपर्यंत. आणि नंतर मग आपल्याला हे झाऱ्याने एकसारखं अगदी खालीवर करून आपल्याला, बघा, मंद गॅसवर म्हणजे अगदी लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे छान मस्त, बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे, आणि आतपर्यंत अगदी मस्त छान शिजलेला आहे, फ्राय झालेला आहे. तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. खूप सुंदर कलर आलेला आहे, एकदम बदामी कलर. या कलरवर आल्यावरच काढून घ्यायचा, नाही तर काय होतं की त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि त्यानंतर पुन्हा मात्र ते जास्त लाल होतं. बघा, अशा प्रकारे हे तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर, बघा एकदम खुसखुशीत झालेलं आहे, आणि अजिबात तेलकट नाही. हाताला माझ्या अजिबात तेल राहिलेलं नाही. तर या प्रकारे नक्की खाऊ घाला मुलांना, घरच्यांना. मुलांना तर खूपच आवडतील ते कुरकुरे बाहेरचे खाण्यापेक्षा. असं काही जर मुलांना खाऊ घातलं तर अतिउत्तम. चला तर मग नक्की करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.